नमस्कार मित्रांनो. वंचित, शोषित आणि ज्यांचा आवाज नेहमी दाबला गेला अशा लाखो लोकांचा बुलंद आवाज म्हणजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बहुजनांच्या हक्कावर गदा येतो तेव्हा एक चेहरा दिल्लीपासून गल्लीपर्यंत ठामपणे उभा राहिलेला दिसतो. तो चेहरा म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. पण मित्रांनो, प्रकाश आंबेडकर म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एवढीच त्यांची ओळख आहे का, की त्या पल्लीकडे जाऊन त्याची स्वतःच्या संघर्षातून भारतीय राजकारणात एक वेगळी वंचित बहुजन ही नवी ताकद निर्माण केली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश आंबेडकर यांच्या आयुष्यातील ते पैलू पाहणार आहोत जे मुख्य प्रवाहातील मीडियाने तुमच्यापर्यंत कधीच पोहोचू दिले नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनल ज्ञान गंगावर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण अशा ज्वलंत आणि ऐतिहासिक विषयांवर सविस्तर चर्चा करत असतो. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. सर्वात अगोदर 10 मे 1954 रोजी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांचा जन्म झाला. ज्या घरात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते, त्याच विचारांचे बाळकडू प्रकाशजींना लहानपणापासूनच मिळाले. वडील यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांच्याकडून त्यांनी चळवळीचे नेतृत्व जवळून पाहिले व मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून GLC कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते पेशाने वकील झाले. त्यांच्यासमोर एक सुखासीन आयुष्य जगण्याचा पर्याय असतानाही त्यांनी कोर्टाच्या AC केबिनपेक्षा रस्त्यावर उतरून बहुजनांसाठी लढणे पसंत केलेले आहे. बाबासाहेबांच्या नातू म्हणून त्यांच्यावर समाज परिवर्तनाची जी मोठी जबाबदारी होती ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारलेली आहे. बाळासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे RPI अनेक गटांमध्ये विभागली गेली होती, पण या विखुरलेल्या राजकारणामुळे बहुजनांची ताकद कमी होत होती. प्रकाश आंबेडकरांनी हे ओळखले की जर सत्ता मिळवायची असेल तर केवळ एका समाजाच्या बळावर चालणार नाही. सर्व शोषित, कष्टकरी, आदिवासी आणि OBCंना एकत्र आणावे लागेल. त्यातूनच त्यांनी भारिप बहुजन महासंघाची स्थापना केली. त्यांनी दलित आणि OBC म्हणजे इतर मागासवर्ग यांना एका मंचावर आणले, ज्यांना राजकारणात अकोला पॅटर्न म्हणून ओळखले जाते. या पॅटर्नमुळे प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का दिला आणि बहुजनांना सत्तेत वाटा मिळवून दिला. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर हे केवळ रस्त्यांवरील नेते नाहीत, तर ते एक उत्तम घटनातज्ञ आणि अभ्यासू संसदपटू आहेत. ते लोकसभेवर 2दा अकोल्यातून निवडून गेले, तसेच ते राज्यसभेतील सदस्य राहिलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेत असतानाही त्यांनी देशातील वंचित घटकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवलेला आहे. कोणत्याही विषयावर आकडेवारीनिशी आणि पुराव्यानिशी बोलणे ही प्रकाशजींची मोठी खासियत मानली जाते. देशाच्या आर्थिक धोरणांवर आणि संविधानाच्या रक्षणांवर त्यांनी मांडलेली मते आजही मार्गदर्शक ठरत असतात. यामध्ये 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव येथे घडलेल्या हिंसेनंतर महाराष्ट्रात प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते. त्यावेळेस बहुजनांना दिशा देणारे नेतृत्व हवे होते व त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत संयमाने पण तितक्यातच आक्रमकपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली. हा बंद इतका यशस्वी आणि शिस्तबद्ध होता की संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या नेतृत्वाकडे गेले. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली, ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची स्थापना. 2019च्या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने लाखो मते घेतली. अनेकांनी त्यांना व्होट कटर्स म्हणून हिणवलेले, पण प्रकाश आंबेडकरांचे उत्तर स्पष्ट होते. आम्ही कोणाला जिंकवण्यासाठी किंवा हरवण्यासाठी नाही, तर वंचितांना सत्तेत हक्काचा वाटा मिळवून देण्यासाठी लढत आहोत. प्रकाश आंबेडकरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रोखठोक वृत्ती. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाही. मग समोर कोणतीही मोठी शक्ती असो, जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे. अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे वाद निर्माण होतात, पण हे आपल्या तत्वांशी तडजोड करत नाही. त्यांच्यासोबत बाबासाहेबांच्या अप्रकाशित साहित्यांचे संपादन करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे मोठे योगदान आहे. यामध्ये
तर मित्रांनो, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे केवळ एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा विचार आहेत ज्याला कोणीही नाकारू शकत नाही. संविधानाचे रक्षण करणे आणि शेवटच्या माणसाला त्यांचा हक्क मिळवून देणे हीच त्यांच्या आयुष्याची खरी लढाई राहिलेली आहे. तर तुम्हाला काय वाटते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाबद्दल आणि वंचित राजकारणाबद्दल काय वाटते? तुमचे विचार खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय भारत.